नमस्कार. आज आपण झणझणीत आणि अतिशय टेस्टी तर्रीदार बांगडा फिश करी कशी बनवायची ते बघूया. तर बघा, त्यासाठी इथे मी बांगडा घेतलेला आहे. बांगडा मासा आपल्याला या पद्धतीने कट करून मिळतो. त्याचबरोबर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, अर्ध्या लिंबाचा रस घालूया. माशांना एक वेगळ्या प्रकारचा स्मेल असतो. लिंबाच्या रसामुळे त्याचा स्मेल पूर्णपणे निघून जातो. त्याचबरोबर पाव टीस्पून हळद घालायची आणि हे सर्व साहित्य याला व्यवस्थित चोळून घ्यायचे. असं केल्यामुळे माशांना जो ओशाळ वास असतो तो पूर्णपणे निघून जातो. आता हे आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवायचं आहे. आता आपण मसाला बनवूया. तर त्यासाठी मी गॅसवर तवा गरम केलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल हलकं गरम झालं की यामध्ये आता आपण उभा पातळ कापलेला कांदा घेऊ. तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे. तर कांदा आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तर साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर बघा, कांदा आपला इथे चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे, छान सॉफ्ट झाला आहे. आता हा कांदा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्याचबरोबर आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आहेत आणि हे सुकं खोबरंसुद्धा आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघा, खोबऱ्याचा कलर या पद्धतीने असा चेंज झाला की आपण हे खोबरंसुद्धा एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ. आता भाजलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि छान एकदम स्मूथ बारीक असं वाटण तयार करायचं. वाटण आता आपलं तयार झालेलं आहे. एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घ्यायचं. यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा हा चांगला सोनेरी रंगावर सॉफ्ट करून घ्यायचा. तर बघा, कांदा आपला छान सॉफ्ट असा झालेला आहे. आता यामध्येच एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. कांदा टोमॅटो इथे आपला छान परतून झालेला आहे. आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आणि या वाटणाला छान तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनिटं आपल्याला मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनिटं बघा, हे वाटण आपलं चांगलं परतून झालेलं आहे. याला साईडने तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे. याला सगळीकडून एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे आपला घरगुती साठवणीतला मसाला घालायचा. 1 चमचा धनेपूड घालायची आणि व्यवस्थित मिक्स करायचं. या वाटणामध्ये हा मसाला 1-2 मिनिटं आपल्याला सतत असा परतत राहायचा आहे, म्हणजे या मसाल्याचा कच्चेपणा आहे तो दूर होतो. त्याचबरोबर यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं. याला व्यवस्थित मिक्स करायचं, झाकण ठेवायचं. 2 ते 3 मिनिटं मसाला चांगला शिजवून घ्यायचा. तर 2 ते 3 मिनिटांनंतर इथे आपला मसाला व्यवस्थित असा शिजलेला आहे. तुम्ही याचा रंग बघू शकता. याला छान असं तेल सुटलेलं आहे. तर अगदी मस्त दाणेदार असा मसाला तयार झाला. आता मसाला शिजला की यामध्ये आपल्याला ही बांगडा फिश घालायची आहे आणि व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करायची. त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. 1-2 मिनिट आपल्याला हा बांगडा मसाल्यामध्येच असा शिजू द्यायचा आहे, म्हणजे या मसाल्याचा जो फ्लेवर असतो तो बांगड्याच्या आतमध्ये छान मुरला जातो आणि या फिशला सुद्धा छान अशी चव येते. आता या ग्रेव्हीसाठी यामध्ये आपण साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालूया. तर ग्रेव्ही आपल्याला कितपत घट्ट किंवा मग कितपत पातळ हवी आहे त्या अंदाजाने आपण या ठिकाणी पाणी थोडंफार कमी किंवा जास्त करू शकतो. आता सर्वात शेवटी घालूया चवीनुसार मीठ. मीठ घालून पुन्हा याला एकदा व्यवस्थित मिक्स करूया
आणि 5 ते 6 मिनिटं मंद गॅसवर आपण ही भाजी छान शिजवून घेऊ। याला खूप जास्त शिजवायचं नाही, फिश आहे, फिश पटकन शिजली जाते, त्यामुळे एक 5 ते 6 मिनिटं आपण शिजवून घेऊया। एक 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता, आपले यातले फिश अगदी व्यवस्थित छान सॉफ्ट असे शिजलेले आहेत। अगदी मस्त चमचमीत अशी झटपट तयार होणारी बांगडा फिश करी इथे तयार झाली। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।